जी आम्हाला काही हक्क नाही मध्ये बोलायचा. तुझी पण खरं बोलू का? तुझी मी एक ट्रक ड्रायव्हर, तुझी दुसरं कामच येत नाही. पण बँकवाल्यांनी माझ्या राम प्यारीला उचलून नेले जी. तुझी कैसे छुड़ाऊं? घर बार उसके भरोसे है. अब वही नहीं रही तो बायका पोरांना काय तोंड दाखवणार जी मी? ओजीना अजीना मुझे, हमें आप पर बोझ नहीं बढ़ना जी. हमारी वजह से आपको सुनना पड़ रहा है. प्रतीत असं नाहीये. म्हणजे ही माझी फॅमिली आहे आणि मग असं कुटुंब म्हणलं की एवढं होणारच ना. थोडस वर खाली तर होतच. रेल्वे लाईफलाईन बोलतात ना, पण रेल्वे बंद झाली. रेल्वेच्या कॅन्टीन बंद झाल्या. आम्हाला सवय झालेली सतत काम करायची. जे काही 4 पैसे मिळतात ते आई वडिलांना गावाला पाठवायचे. पण कॅन्टीन बंद झाली आणि दुसरं काहीच काम मिळेना. खूप शोधलं पण नाही. सत्यभाऊजी प्लीज, आपण पैसे कमवू शकतो, पण ही जी माणसं आहेत, जीवाला जीव देणारी माणसं आहेत, ही जर गेली तर यांना परत कुठून आणायचं? जशी यांना कामाची गरज आहे तशी आपल्याला पण ह्यांची गरज आहे. प्लीज एक चान्स द्या प्लीज. हाँ प्राची, एक बार देखो फिर हम क्या करें. एक बार प्लीज प्लीज. हाँ बोल दीजिए बस. प्लीज फक्त एक चान्स. आप नंतर बघा. हाँ 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 जी हाँ 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 ठीक है ठीक है. थँक्यू सो मच. चला मी तुम्हाला सगळ्यांना तुमची कामं सांगते. चला सगळ्यांनी. हाँ तुम्ही सगळ्यांनी इथे थांबा. राजी तुम्ही माझ्या बरोबर या. हाँ जी. हे आहे तुमचं किचन. मुझे मेरा. हाँ मतलब हमारा किचन. हाँ तुम्हाला जे काही पण येतं ना बनवता तुम्ही बनवा. मुझे आलू का पराठा बहुत पसंद है. हाँ चालेल ना. हाँ एक काम करा 10 जणांसाठी बनवा. तुझी 10 जणांसाठी? मला 2 जणांसाठीच येतं. 2 जणांसाठीच येतं? चालेल पण सुरू तर करा आणि ट्राय करा 10 जणांसाठी बनवायला. हाँ बहन जी हाँ हाँ ऑल द बेस्ट. हाँ जी हाँ जी हाँ जी. ओके आता मी तुम्हाला सगळ्यांना तुमची कामं सांगणार. ओके किशोरदा इकडे या. तुम्ही कस्टमरला काय हवं नको ते बघायचं. ओके त्यांची ऑर्डर घ्यायची. येतं आपल्याला. सांगते मी तुम्हाला. म्हणजे असं टेबलवरती कस्टमर येऊन बसले. आता फॉर एक्झाम्पल हे आपलं टेबल आहे हॉटेल मधलं आणि हे 2 जण कस्टमर आहे. ओके तर तुम्ही कशी ऑर्डर घ्याल? चाय चाय चाय, इडली इडली इडली, वडा 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 और चटणी. काय पाहिजे तुम्हाला? ए सत्या सत्या काय 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 बोलतोय काय यार? आपलं तर भेजत जात नाही रे. अरे काय बोलतोय तू? काय पण कळत नाही आपल्याला. नीट बोल ना जरा. नाही हे असं इतकं फास्ट नाही. सगळं हळूहळू बोलायचं. असं ए करत बोलायची गरज नाहीये. असं साधं साधं बोललं तरच लोकांना कळेल ना. है ना. आपण आता कॅन्टीन मध्ये नाही कॅफे मध्ये काम करणार आहोत. तर तो बदल थोडस प्रॅक्टिस करायची. बोल ना परत एकदा बोल. चल. ए चाय चाय चाय, इडली इडली इडली, वडा वडा वडा, डोसा डोसा डोसा, चटणी चटणी. प्रॅक्टिस किशोर दादा जमणार आहे आपल्याला. हा ओके गुड. राहुल तुम्ही या. राहुल तुम्ही सुपरवायझर असणार आहात. तुमचं काम असेल की प्रत्येकाची ऑर्डर ही किचन पर्यंत पोहोचलीये का, किचन मधून ऑर्डर त्या रिस्पेक्टिव्ह टेबल्सला जातेय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करणार आहात. ओके हो जमेल ना मॅडम. आपल्या हॉटेलमध्ये काय स्पेशल आहे, काय खायचं काय नाही खायचं हे सजेस्ट केलं तर चालेल ना? ऑफकोर्स सजेस्ट केलं पाहिजे. हेच तर तुमचं काम आहे. आता हा काय करणार आहे? आपण ठरवलंय ना एक चान्स द्यायचा म्हणून. ठीक आहे मग भावा, आपल्यासाठी ना मस्तपैकी मिसळ आणा. एकदम डबल तरी. आणि किती? एक 6-7 पावण. हा सॉरी सर, तुम्हाला मी मिसळ पाव नाही देऊ शकत. काय? का? कारण मिसळमध्ये खूप तेल असतं, कॅलरीज असतात.
आणि यांच्यासारख्या बॉडी बिल्डर माणसाने प्रोटीन खायला हवं. यांना मी स्प्राउट किंवा सॅलड सजेस्ट करेन. ए साथ्या, त्याला सांग ना, आपला सॉलिड भेजा गरम होतं पहिले सांगतो. नाही नाही, असं पण काही नाही करायचं. मॅडम, यांच्या हेल्थसाठी. करेक्ट आहे, पण आपण न्यूट्रिशनिस्ट नाहीये ना आता, त्यामुळे आपण नाही त्यांना सांगायचं की त्यांच्या हेल्थसाठी काय चांगलंय. त्यांनी ऑर्डर केली की आपण ते द्यायची. ओके. ऍक्च्युली मी जिम इन्स्ट्रक्टर होतो ना. पण हे जिम नाही आहे ना, हे कॅफे आहे. आपल्याला थोडस बदलावं लागेल. हा, प्रॅक्टिस प्रॅक्टिस राहुल, प्रॅक्टिस. ओके. हा, जमणार आहे. ओके. किशोरदा, तुम्ही प्राचीला किचन मध्ये हेल्प करा. तुम्ही दोघं जण बाहेर जाऊन सेटअप लागलाय का ते चेक करा. आणि तुम्ही दोघं जण इथे आतमध्ये रूम मध्ये बघा, मी काही एक्स्ट्रा सामान आणून ठेवलं होतं, तर त्याचा काही सेटअपला उपयोग होतोय का. ओके. पाणीच द्यायचं होतं तर प्रेमाने द्यायचं ना. तसंही दुसऱ्यांच्या उपकारांची सवय नाहीये मला. वहिनी, आपल्याला या लोकांचं काही खरं वाटत नाही. सत्याभाऊजी, थोडेसे पेशन्स ठेवा ना. कसं आहे, नवीन काम सुरू करताना अडी अडचणी येणारच, पण ना हे सगळं नीट होईल. प्रॅक्टिसने ना हे सगळेजण परफेक्ट होतील. प्रत्येकाला आयुष्यात एक चान्स तरी द्यायलाच पाहिजे ना. तसं ठरलंय ना आपलं. गावात पराठा बनाना है अब हटो पहले. अरे यार, आलू का पराठा बनाना है यार. ये आदमी क्या बीच बीच में ओ जी अरे, वापस अब मेरे हटो ना. आमने सामने कर रहा है. ओ जी, अरे चल 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 तिकडे. जरा फास्ट है.
ओ जी वापिस सामने चलो चलो आप बाहर निकलो पहले। ओ जी। अरे बाहर निकलो, चलो चलो बाहर निकलो। जी कॉफी बना रहे हो क्या? अच्छी बात है। चाहिए, हमें चाहिए। अरे बाजी दो ना। अरे चलो मैं तो निकलता हूँ, मैं तो निकलता हूँ। अरे बाजी थोड़ी शक्कर चाहिए। थोड़ी शक्कर दे दे। जायफळ कॉफी एक नंबर। ए बाबा, अरे देतो का देतो? कॉफी बसतो का कारशेड मध्ये पाठवू तिला कॉफी कॉफी. प्लॅटफॉर्मवर बसलोय मी. ज्यांनी बनवली आहे ना कॉफी त्यांनाच परत नेऊन दे, मला नकोय. अहो नाही म्हटल्या. माझी ओ चा बाबा, चा बाबा, ओ जी चा बाबा. अरे बाबा, ए अरे तुम्हाला नोकरी राहायचं ना. जाता जायफळवाली कॉफी. आपल्याला वाटलेला आपला प्लॅन फसतोय का काय? मलाही तसंच वाटलं होतं. कॉफी तर आली. कॉफी आली, हळूहळू बाई पण येईल. जी आपल्याला काही विचारायचे होते. विचारा ना प्राची. ओ जी आपल्याकडे किचन आहे. हो पण येणारा कस्टमर बसणार कुठे? ओ जी मतलब टेबल खुर्च्या बाकडे आहे कुठं? हॉटेल आहे म्हणतात, पण आहे कुठं हॉटेल? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि तुमच्या मनातली शंका पण करेक्ट आहे. समोर बघा, हे आपलं हॉटेल आहे. तरी कमी जागा आहे. आत्ता रिकामी आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने ना मला इथे कॅफेचा सेटअप उभा करायचा आहे. जी बहन जी, आप सिर्फ बताओ तोड़े वास्ते जान भी हाजिर है. नाही नाही, त्याची गरज नाहीये. फक्त सगळ्यांनी मला मनापासून मदत करा, एवढंच. विनायक, तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात ना, त्यामुळे इथलं वायरिंगचं आणि सगळं लाईटचं सेटअपचं काम तुमच्याकडे. ओके, बाकी सगळ्यांना मी समजवते त्यांनी काय काय करायचंय ते. चला चल.
विनायक विनायक तुझ्या आता- चला चला अरे काम करा कसला टाइमपास करताय तुम्ही काम करा पटापट अरे काय चाललंय तू मॅनेजर अहो कधी लागणार आपला सेटअप अजून किती टाइम लागणार तुझा काय अरे अक्का तू कधी आली अक्का अक्का ये बघ बाई इकडे बघ हे बघ हे आपलं स्वप्न लय भारी दिसतंय कोणाची नजर नको लागायला ऍक्च्युली आता सगळा सेटअप रेडी झालाय फक्त एकच काम राहिलंय आता काय हा अजून काय बाकी आहे फक्त नाव ठेवायचं बाकी आहे नटवी आहे म्हटल्यावर लोक नाव ठेवणारच आपण कशाला ठेवायला पाहिजे अक्का आताच बोललो ना तुला हे आपलं स्वप्न आहे, तू असं बोलते अक्का अगं आपलं हॉटेल आहे ना आपण नवीन नाव शोधलंय कपडे मुडद्या हे काय टोकन देते का काय आपल्याला अरे गुरुजींनी काय नावं दिलीत ती बघ घे काय हे जय भोले शंकर भवानी शंकर बजरंग डाबा माऊली काय ही नाव जुनी झाली का तुझ्यासारखी ए मुडद्या म्हणजे नवीन नाव शोधलंय ना आपण तुला तिकडे घेऊन जातो अक्का तुझ्या हस्ते आपण उद्घाटन करणार आपण एक बोर्ड लावलाय त्याचं उद्घाटन तू करायचा मी करू चल 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 ये थांब 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 ये बाग ये थांबा अक्का आपण सगळ्यांना बोलवतो ओ सरदारजी अरे रेल्वे अरे लाइटिंग जिम्या अरे इकडे या पटकन या या सगळ्यांनी या इकडे या 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 आले 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 अक्का हे आपलं स्वप्न आहे आणि आपली अशी इच्छा आहे की याचं उद्घाटन तुझ्या हातनं झालं पाहिजे अक्का हा जो बोर्ड आहे ना त्याच्यावरचा पडदा तू काढायचा मग आपण तुला याचं नाव दाखवणार ये ये इकडे ये अक्का ये 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 तू इथे ये ये बाई ये दोरी ये खेचायचं हा कर कर